आज दिवाची अमावस्या आहे. दीप अमावस्येला आपण काय करतो तर दिव्याची आरती करतो, पूजा करतो. आणि पूजाविधी म्हणजे काय तर घरातले सगळे छोटे दिवे घासून स्वच्छ करायचे, पाटावर मांडायचे, केळीच्या पानावर त्यांची मांडणी करायची, त्यांना हळदी कुंकू लावायचे. त्याआधी त्याच्या खाली रांगोळी काढायचं, रांगोळी त्याच्या भोवतीसुद्धा काढायची आणि मग त्यांची पूजा करून साखरेचे दाणे किंवा खडीसाखर असं काहीतरी नैवेद्य गोड पदार्थाचा तिथे ठेवायचा आणि आरती आपण दिव्याची करायची. आता आरती कोणती करायची तर मी आरती जी करते ती आरती ही आहे. पंचप्राणांचे निरांजन करुनी, पंचतत्वे वाती पूर्ण भरुनी, मोह ममतेचे समूळ भिजवोनी, पक्षप्रकाश दीप पाजळोती. जय देव जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझी समचरणा. ज्वाला न काजळी दिवसान राती, सदोदित प्रकाशी भक्तीने प्राप्ती. पूर्णानंदे धालो बोलो मी किती, उजळो हे शिवराम भावे ओवाळीती. जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळो तुझी समचरणा. ही जी आरती मी नेहमी म्हणते ती आरती मी इथे दिलेली आहे. अर्थातच आज आपण दिव्याची अमावस्या तर करतोच, पण त्याचसोबत आपण आणखीन आज काय करायचं तर दिव्याच्या अमावस्येच्या सोबतच आज कणकेच्या दिव्यांचे महत्त्व खूप असते. या दिवशी गव्हाच्या कणकेचे दिवे बनवायचे, साजूक तूप घालून वाती प्रज्वलित करायच्या आणि पूजा संपल्यावर हे कणकेचे दिवे आपण प्रसाद म्हणून खाल्ले तरी चालतात. आणि उरलेली कणिक मुंग्यांना किंवा झाडाखाली नेऊन टाकायची, ज्यामुळे त्यांनासुद्धा अन्नदान मिळतं. आता चौथं म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचं ही गोष्ट आहे की पितरांचे स्मरण आणि तर्पणसुद्धा या दिवशी केली जाते. यांना या दिवशी पितरांचं तर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात किंवा तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करायचं. आणि तसंच पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, त्यांना यमलोकी जागा मिळण्यासाठी दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा, तो देखील कणकेचाच लावायचा असतो. घरात मुलांचा वंश चांगला वाढावा म्हणून त्यांना पाटावर बसून लहान मुलांची पूजा केली जाते. तर या दिवशी दिव्यांचीच नाही तर भगवान शिव, माता कार्तिकी यांचीसुद्धा पूजा केली जाते. तर ह्यामध्ये आपण लक्षात एवढंच ठेवायचं आहे की इथे पितृपूजेला पण महत्त्व आहे. कृतज्ञता व्यक्त करायची, पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा त्यांना प्रार्थना करायची आणि त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला दिवा लावून नमस्कार करून त्यांना आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे गोडधोड नैवेद्य करून त्यांना द्यायचा. कावळा, गाय, कुत्रा, मुंग्या ज्यांना तुम्ही द्याल तरी चालेल किंवा एखाद्या ब्राह्मणाला भोजन दिलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. या दिवशी तामसिक आहार करू नका, शुभकार्य करू नका, वादविवाद टाळा, घरात शांती ठेवा. महिलाच फक्त जर घरात असतील तर त्यांनी फक्त नैवेद्य करायचा आणि नैवेद्य करून